सत्तापालट झाल्यास कुणालाही सोडणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य. जरांगेंच्या पाठीशी अजित पवार, लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप. काहीही झालं तरी मुंबईतलं उपोषण अटळ, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा. जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी. रोहित पवार यांच्या निशाण्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी जमीन घोटाळा केला. भाजपनं मुंबईमध्ये भाकरी फिरवली, आशिष शेलार यांच्या दीर्घ ताब्यातून संघटना नव्या दमाच्या नेतृत्वाकडे. मला तुरुंगात राहून सरकार का चालवायचंय, अमित शहांचा विरोधकांना सवाल. मंत्री नितेश राणे सोमवारी वराह जयंती साजरी करणार, नितेश राणेंच्या हस्ते महाआरती सुद्धा होणार. वैभव खेडेकर राज ठाकरेंची साथ सोडणार, खेडेकर रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. एटीएमसाठी नवे नियम, एटीएम मध्ये महिन्याला फक्त 3च फुकट व्यवहार करता येणार, चौथ्या व्यवहारापासून प्रत्येक वेळी 23 रुपये अधिक जीएसटी लागणार. वरंध घाट वाहतुकीसाठी खुला, पावसाळ्यामध्ये दरड दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बंद होता घाट, सणासुदीच्या काळामध्ये आता वरंध घाट सुरू होणार. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं लखनौमध्ये उत्स्फूर्त स्वागत, शुक्ला आता स्वगृही जाण्यासाठी लखनौला पोहोचले. गंगापूर धरणातून 990 क्युसेकनं पुन्हा विसर्ग, गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस, गंगापूर धरण सध्या 97% भरलं. पुण्याची प्रभाग रचना अन्यायकारक, पवार गटाचा प्रशासनावर गंभीर आरोप. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा राजभवनावर सन्मान होणार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार सत्कार.